UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कल्याण पूर्वचे ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारेंच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर हल्ला। उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरातील घटना। उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर। ठाकरे सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन घेणार। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या। उद्या 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान, तर 23 तारखेला महाराष्ट्राचा महानिकाल। उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी मुंबई ठाणेसह पुणे जिल्हा प्रशासन सज्ज। मुंबईत 11,000 तर पुण्यात 6,800 पोलीस कर्मचारी तैनात। मुंबईतून रोकड जप्त करण्याचं सत्र सुरूच। ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून 42 लाखांची रोकड जप्त। निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू। राहुल गांधींना 2 डिसेंबरला पुण्यातील विशेष न्यायालयात हजर राहण्याचं समन्स। लंडनमधील कार्यक्रमात सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप। अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरमधील तपासात अनेक त्रुटी। मुंबई हायकोर्टाचे सीआयडीच्या तपासावर ताशेरे। 2 आठवड्यात तपास पूर्ण करून अहवाल जमा करण्याचे निर्देश। लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई कॅलिफोर्नियातून ताब्यात। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी अनमोल बिश्नोई मुख्य सूत्रधार। आचारसंहितेनंतरच मुंबई पालिकेतील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची पदभरती। 690 जागांसाठी 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान अर्ज करता येणार। थंडीने पुणेकर गारठले। पारा 12 अंशापर्यंत घसरला। पुण्यातील किमान तापमानात 4 ते 6 अंशाने घट। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।